तर सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे हरितालिका। तर हरितालिका आणि गणेश चतुर्थीनिमित्त आपण नैवेद्याची थाली तयार करणार आहोत। चला तर मग झटपट थाली बनविण्यास सुरुवात करूया। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी। तर हे बघा, इथे मी डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये धुवून घेतले आणि डाळ आणि तांदूळ धुवून घेतल्यानंतर आता आपण शिजवून घेऊया। कुकरमध्ये केल्यामुळे लवकर झटपट होतं, डाळ आणि तांदूळ आणि गॅसची सुद्धा बचत होते। तर आता कुकरमध्ये आपले डाळ तांदूळ शिजत आहेत तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर आता मी थालीमध्ये बनवत आहे मसाला पनीर। बाहेरचा कोणताही मसाला न वापरता घरच्या घरी छान असा मसाला तयार करून आपण मसाला पनीरची भाजी तयार करणार आहोत। तर एका कढईमध्ये मी कांदे थोडे लालसर होईपर्यंत परतून घेत आहे। कांदे थोडे लालसर झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणे, लाल मिरच्या, जिरं, कलमी आणि त्यानंतर जायपत्री, 2 ते 3 लवंगा, काळे मिरे सुद्धा छान परतून घ्यायचे आहे। 2 तेजपत्ते मी इथे टाकलेले आहे। त्यानंतर थोडं खसखस टाकायचं आणि सुकं खोबरं। आता मी गॅस बंद केलेला आहे। गरम कढईमध्ये हे छान असं थोडा वेळ परतून घ्यायचं, नाहीतर मग मसाला थोडा करपून जातो। तर हे बघा, आता हे जे भाजलेलं सर्व साहित्य आहे ना, आपण मिक्सरमध्ये बारीक करूया। तर हे मसाला बारीक करताना यामध्ये मी 1 टमाटर सुद्धा टाकलेला आहे। तर हे बघा, वाटण आपलं तयार झालेलं आहे। चला आता आपण भाजीला फोडणी देऊया। तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तर 1 छोटा चमचा मी इथे ठेचलेलं अद्रक लसूण टाकलेलं आहे। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं आणि छान असं तेलामध्ये मसाल्याला असं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे मंद आचेवर साधारणतः 2 मिनिटं। तर हे बघा, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। 1 छोटा चम्मच मी इथे काश्मीरी लाल तिखट आणि आपलं साधं रोजचं वापरातलं तिखट टाकलेलं आहे, 2 छोटे चम्मच। थोडं हिंग टाकलं, त्यानंतर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर टाकला। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। पनीर मी स्वच्छ धुवून बारीक कापून ठेवलेलं आहे। तर आता हे बघा, बारीक कट केलेले पनीर यामध्ये टाकायचं आहे। पनीर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 तुकडा मी पनीरचा शिल्लक ठेवलेला आहे। तर आपल्याला 1 तुकडा पनीरचा जो आहे ना, अशा प्रकारे किसून टाकायचा आहे। यामुळे काय होतं, भाजीची ग्रेव्ही दाट तर होते पण खूप चविष्ट होते। तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा। तर हे बघा, अशा प्रकारे तुम्ही किसून सुद्धा टाकू शकता किंवा मग हाताने असं कुस्करून सुद्धा टाकू शकता। तर हे पनीर असं छान किसून टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर भाजी शिजण्यास ठेवून द्यायचं। तर भाजी शिजत आहे तेव्हापर्यंत आपण एका साईडला तुरीच्या डाळीला तडका देऊया। तर तुरीची डाळ बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशी मऊसूत शिजलेली आहे। तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आता मी टाकत आहे अर्धा छोटा चम्मच मोहरी, अर्धा छोटा चम्मच जिरे आणि थोडं ठेचलेलं लसूण सुद्धा टाकलेलं आहे। ते सर्व तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर मी इथे 2 बारीक मिरच्या टाकलेल्या आहे, बारीक कापलेल्या। साध्या वरणामध्ये अशा मिरच्या आहे ना, खूप छान टेस्टी वाटतात। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर यामध्ये बाकीची शिल्लक उरलेली डाळ टाकायची आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर डाळीला आता आपण उकळी येऊ देऊया। तर डाळीला उकळी आल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची। हे बघा, आपली गरमागरम साधी डाळ इथे तयार झालेली आहे आणि पनीरची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। त्यानंतर हे बघा, पनीरच्या भाजीला किती छान इथे तर्री आलेली आहे। थोडं मी कसुरी मेथी हाताने कुस्करून टाकत आहे। तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता, मी कोथिंबीर टाकत नाही आहे। तर हे बघा, आपली भाजी इथे तयार झालेली आहे। तर आता आपली इथे मसाला पनीर भाजी, डाळ आणि भात तयार झालेला आहे। तर बाकीची तयारी करूया। तर इथे मी कणिक मळूनच ठेवलं होतं। तर त्यानंतर आता आपण मोठी पोळी लाटून घ्यायची आहे।
तर कणिक मळण्याचा व्हिडिओ मी इथे दाखवलेला नाही आहे, कारण मग व्हिडिओ फार मोठा होतो। तर कणिक मी अगोदरच मळून ठेवलं आणि आता एक मोठी पोळी लाटून घेत आहे। मोठी पोळी लाटून घेतल्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारे ग्लास आहे। तुमच्याकडे कोणत्याही आकाराचा ग्लास किंवा वाटी असेल त्याने अशा प्रकारे कट करून घ्या, म्हणजे एका सारख्या साईजच्या पुऱ्या होतात आणि पटकन होतात। एका वेळेस 4 ते 5 पुऱ्या तयार होऊन जातात। त्यामुळे मी नेहमी स्वयंपाक करताना पुऱ्या ज्या आहे ना अशाच प्रकारे करते, एक एक पुरी अजिबात लाटत नाही। एक मोठी पोळी लाटून अशा प्रकारे कोणत्याही आकाराचा ग्लास किंवा वाटीने कट करून घ्यायचं। तर पुऱ्या मी एका साईडला तयार करून ठेवलेल्या आहेत। आता आपण थालीमध्ये मक्याचे वडे तयार करणार आहोत। तर हे बघा, हे मका जे आहेत ना थोडे मी उकडून ठेवले, त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। तर मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आणि खूप जास्त एकदम पेस्ट करायची नाही आहे। काही दाणे असे शिल्लक राहिले थोडे तरी चालतं। एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर अर्धा वाटी मी इथे तांदळाचं पीठ टाकत आहे। कोथिंबीर टाकायची स्वच्छ धुतलेली, त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कांदे टाकायचे आणि मी थोडासा इथे ओवा हाताने असा कुस्करून टाकत आहे। खूप छान टेस्ट येते अशा प्रकारे कुस्करून टाकलं तर। त्यानंतर आता बेसिक मसाले टाकूया, म्हणजे चवीनुसार मीठ आणि हळदच टाकायची आहे, फार जास्त काही इथे टाकायचं नाही आहे। एक छोटा चम्मच इथे जिरा पण टाकूया आपण आणि हे मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करताना पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण मक्याचं आपण जे मिश्रण केलं होतं ना मिक्सरमध्ये ते ओलसरच आहे। तर हे बघा, कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि आपलं वड्यांचं मिश्रणसुद्धा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हाताला थोडं तेल लावायचं आणि त्यानंतर तेल किंवा पाणी लावायचं हाताला आणि त्यानंतर अशा प्रकारे हातावर तळहातावर वडा थापून घ्यायचा असा पातळसर आणि त्यानंतर गरम तेलामध्ये आपण तळून घेऊया। तर वडे तळताना नेहमी गॅसची फ्लेम जी आहे ना मीडियम टू हाय ठेवायची एकदम। तर दोन्ही साईडनी आलटून पालटून आपण हे वडे तळून घेणार आहोत। हे बघा, वडे इथे तळून झालेले आहेत। आता आपण याच गरम तेलामध्ये पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहोत। तर गॅस मी बंद केलेला नाही। अशा प्रकारे जर आपण स्वयंपाक केला ना मैत्रिणींनो, तर गॅसची सुद्धा बचत होते आणि आपल्या वेळेची सुद्धा बचत होते। जर मी गॅस बंद केला आणि दुसरा पदार्थ केला तर तेव्हापर्यंत मग तेल थंड होतं आणि पुन्हा गरम करण्यासाठी आपल्याला गॅस लागतो आणि वेळसुद्धा लागतो। तर अशा प्रकारे या ट्रिकनी करायचं। वड्याचं मिश्रण तयार करायचं आणि पुऱ्याचं पीठ मळून पुऱ्यासुद्धा लाटून तयार ठेवायच्या, म्हणजे एका वेळेस असं तळणाचे पदार्थ होऊन जातात। तर हे बघा, एका पॅनमध्ये मी आता अर्धा वाटी रवा टाकलेला आहे। त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच तूप। तुपामध्ये हा रवा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर हा एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आणि त्याच पॅनमध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 ग्लास पाणी आणि अर्धा कटोरी मी इथे गूळ टाकलेला आहे। आता या गुळाच्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। आता येवाना तुम्हाला समजलंच असेल की मी काय बनवत आहे। तर आपण आज इथे गुळाचा शिरा तयार करत आहोत। थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि बारीक किसलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता, जे तुम्हाला आवडतात ते टाका। त्यानंतर हा जो भाजलेला रवा होता तो टाकलेला आहे आणि आता छान मिक्स करून घ्यायचं। मंद आचेवर हा शिरा आता आपण शिजण्याकरिता ठेवून द्यायचा आहे। तर हे बघा, आपला शिरा इथे तयार झालेला आहे। हे बघा, आपला संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला आहे मैत्रिणींनो। आय होप की तुम्हाला ही थालीची रेसिपी नक्की आवडली असेल। हे बघा, किती छान अशी तर्री आलेली आहे आपल्या भाजीला। संपूर्ण आपला स्वयंपाक इथे तयार झालेला आहे। तर चला आता आपण गरमागरम थाली सर्व करूया। तर सर्वात प्रथम मी इथे मसाला पनीरची भाजी सर्व करत आहे। बघूनच तुम्हाला खायची इच्छा झाली ना, तर कुणाकुणाला खायची इच्छा झाली मला कमेंट करून नक्की सांगा। तर हे बघा, साधी डाळ आणि मी इथे गोड दही जे आहे ना इथे थालीमध्ये सर्व करत आहे। गोड दही जर जेवणाच्या ताटामध्ये असलं ना की खूप छान जेवण होतं। मला तर खूप आवडतं। तुम्हाला आवडतं का मला कमेंट करून नक्की सांगा। आणि गोड शिरा, त्यावरती मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकत आहे गार्निशिंग करण्याकरिता। भात टाकलेला आहे आणि भातावर थोडंसं असं वरण, छान वाटतं असं दिसायलाही। त्यानंतर पुऱ्या आणि आपले मक्याचे वडे, थोडं लोणचं, लिंबू, गाजर आणि इथे कांदा। हे बघा, आपली संपूर्ण थाली इथे तयार झालेली आहे।
तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींनो, सोबतच साईडला बेल आयकॉन असते ना, ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि आपली भेट होत राहणार आणि आपल्या गप्पा पण होत राहणार छान छान. तर हे बघा, गणेश चतुर्थी आणि हरितालिका निमित्त थाली तयार झालेली आहे. थाली आवडली तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.